वारकऱ्यांच्या अभंग गजरात एक अनोखाच वेगळा असा स्वर मिसळला गेला। हा स्वर होता विठोबा भक्त असलेल्या एका सुफी संताचा। या संताचं नाव आहे संत शेख मोहम्मद। संत शेख मोहम्मद जन्मले तो काळ सामाजिक, धार्मिक आणि राजकीय उलथापालीचा होता। मुघल, निजाम, आदिलशाही, इंग्रज, पोर्तुगीज हे सत्ताधारी होते। स्वार्थासाठी देशामध्ये संघर्ष चालू होता। समाजात अंधश्रद्धा, जाती भेद, धर्मभेद, कर्मकांड ह्याचा अंधार दाटलेला होता। समाजाला एका अशा दीपस्तंभाची गरज होती जो समतेचा प्रकाश देईल। ही गरज पूर्ण झाली संत शेख मोहम्मद यांच्या रूपाने। संत मोहम्मद यांचा जन्म धारूड म्हणजे आताचं बीडच्या जवळ वाहिरा गावात झाला। वडील राज मोहम्मद हे धारूरच्या किल्ल्यावर हवालदार आणि आई फुलाई। गुरु परंपरेत वाढलेल्या संत मोहम्मदांना लहानपणापासूनच वैचारिक स्पष्टता, तीव्र बुद्धिमत्ता आणि समाजभूमिक दृष्टिकोन लाभला। किल्ल्याच्या वातावरणात वाढलेल्या शेख मोहम्मदांनी समाजातील विषमता, जाती व्यवस्थेचं अंध राजकारण आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाचं निरीक्षण केलं होतं। त्यांच्या मनात आधीच काही प्रश्न रुजू होऊ लागले होते। या प्रश्नांनीच त्यांना फक्त उत्तरं नाही दिली तर त्यांना संत पदाला नेलं। संत शेख मोहम्मद यांचा संबंध सुफी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी होता। सुफी परंपरेमध्ये कादरी अशी एक पोट संप्रदाय आहे। यामध्ये वाढलेल्या संत शेख मोहम्मदांना वारकरी संप्रदायाकडे ओढा अधिक निर्माण झाला। कारण काही याच्यामध्ये मी वाचलं की कादरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा बऱ्यापैकी पॅरलल जातो। भेद, भक्ती आणि विषमता जुगारून सर्वांमध्ये एकच आत्मा पाहणं हेच त्यांचं तत्वज्ञान होतं। त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता। मनुष्य जन्मरत्न तेथे काहो वाईटपण, नरदेह संचित दैवे सर्वाभूती गोड व्हावे, नका निघू अधपाती शेख मोहम्मद विनविती। संत शेख मोहम्मद यांनी खूप अभंग रचले। त्यांच्या अभंगातून त्यांनी समाजाला एकत्र राहण्याचे विचार देण्याचं काम केलं। त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भावनेतून प्रगट झालेला साक्षात एक अमृतगाथा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। संतांचा मार्ग लौकिका वेगळा, ते लाधली कळा शेख मोहम्मदा। समाजातच माणूस मोठा होतो हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या अभंगातून त्यांनी दाखवलं। हेच त्यांचं जीवन कार्य, हे त्यांचं संतत्व जे आजही आपल्याला सांगतं की कोणाचा धर्म, जात किंवा ते त्यांचा पोशाख म्हणजे ड्रेस हे न बघता मनाची भक्ती आणि माणुसकी हीच त्या माणसाची खरी ओळख असते। तुम्हाला संत शेख मोहम्मद यांची ही प्रेरणादायक कहाणी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा। तुमच्यापैकी जर कोणाला संत शेख मोहम्मद यांची कहाणी आधीच माहिती असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा। आणि ज्यांनी आज ही कहाणी नव्याने ऐकली असेल त्यांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं टाईप करा। ही गोष्ट सगळ्यांना सांगण्यासाठी शेअर करायला विसरू नका। आणि याच बरोबर पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। कारण पूर्वा सूरजवर वारी सुरू आहे तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या विस्मरणात गेलेल्या संतांच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। ते ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर ऑलवेज नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल। तर या आषाढी एकादशीपर्यंत या अशा विस्मरणात गेलेल्या संतांच्या कथा ऐकत राहू, भेदभाव विसरत राहू आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊ। रामकृष्ण हरी।